नमस्कार, मी कल्पना स्वागत करते तुमचं मी ड्रीम होम अँड किचनमध्ये। तर आज आपण बघणार आहोत काळा मसाला कसा तयार करायचा। तो 1.5 ते 2 वर्ष टिकणारा आणि अगदी कमी वेळेत आणि अगदी परफेक्ट तयार होणारा हा मसाला कसा तयार करायचा तो मी आज तुम्हाला इथं अगदी सविस्तर पद्धतीने सांगितलेला आहे। या पद्धतीने जर तुम्ही हा मसाला तयार केला तर मी तुम्हाला खात्री देते की 100% हा मसाला आहे तो तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी तो परफेक्टच होणार। चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। मध्यम तिखट मसाला तयार करण्यासाठी इथं मी घेतलेले आहेत 1 किलो एवढ्या लवंगी मिरच्या आणि इथे घेतलेले आहेत मी अर्धा किलो एवढ्या बेडगी मिरच्या। या मिरच्या आहेत त्या आपल्याला उन्हाला ठेवून घ्यायच्या आहेत। मसाला तयार करण्याच्या अगोदर आपल्याला ह्या मिरच्या आहेत त्या 1 तासासाठी उन्हाला ठेवून घ्यायच्या आहेत। जर मिरच्या थोड्याशा ओलसर असतील तर तुम्ही इथं 3 तासापर्यंत उन्हाला ठेवल्या तरी चालतील। यानंतर या मिरच्यांची मी देठं काढून ह्या मिरच्या आहेत त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथं बघू शकताय पूर्ण आपण याची देठं काढून घेतलेली आहेत। दोन्ही मिरच्या मी इथं स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। काळा मसाला तयार करण्यासाठी आपण इथे 20 प्रकारचे खडे मसाले वापरणार आहोत। इथे मी घेतलेले आहेत पाव किलो एवढे इंदुरी धणे। यानंतर इथे मी घेतलेले आहे 400 ग्राम खोबरं, दगडफूल, तमालपत्र, इथं घेतलेले आहे मी मीठ। यानंतर इथं मी घेतलेलं आहे लसूण। यानंतर इथं तेल, इथं घेतलेलं आहे मी शहाजिरे। इथं मी 50 ग्रॅम एवढी मोहरी घेतलेली आहे, ही निवडून घेतलेली मोहरी आहे। आणि इथं 50 ग्रॅम एवढे जिरे आहेत, हे दोन्ही आहे हे निवडलेलं आहे। यानंतर इथे मी घेतलेले आहे खसखस आणि पांढरे तीळ। आता आपण मसाले बघूयात। इथं घेतलेले आहे हळकुंड, सुंठ, इथं घेतलेलं आहे चक्री फूल, इथं घेतलेलं आहे लाल फूल, इथे मी एक जायफळ वापरलेलं आहे, इथं दालचिनी घेतलेली आहे आणि इकडे घेतलेली आहे काळी मिरी, हिरवी वेलची आणि यानंतर इथं मसाला वेलची वापरलेली आहे। यानंतर इकडे जावित्री घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हे सगळे मसाले आहेत ते मी एकत्रित केलेले आहेत। इथे मसाला तयार करण्याच्या अगोदरची पूर्वतयारी बघूयात। इथं घेतले आहेत धने मी निवडून घेतलेले आहेत। इथं 700 ग्राम एवढे कांदे घेतलेले आहेत, त्याचे उभे काप करून हे कांदे कापून घेतलेले आहेत। इथं घेतलेलं आहे 400 ग्राम एवढं तेल। यानंतर इथे मी खोबरं आहे त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत, मीठ आणि इथं लसूण घेतलेला आहे, तो लसूण हे मी इथं सोलून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला मसाला करताना कुठलाही अडचण येणार नाही आणि पटकन मसाला आहे तो तयार होईल। सुरुवातीला आपण गॅसवर कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये मी एक मोठी पळी तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत उभे काप करून घेतलेले कांदे आणि हे कांदे आहेत ते आपल्याला हलवून यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे कांदे आहेत ते आपल्याला इथं करपवून घ्यायचे आहेत। भाजून नाही तर आपल्याला मसाल्यासाठी कांदा आहे तो इथं करपवून घ्यायचा आहे। कांदा भाजण्यासाठी इथे आपल्याला बराच वेळ लागणार आहे, त्यामुळं ही जी कढई आहे ती मी छोट्या बर्नरवर ठेवून घेते। एका बाजूला आपला कांदा भाजतोय तोपर्यंत आपण इकडे मिरच्या भाजून घेऊयात। इथं मी एक मोठी कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेला आहे एक छोटा चमचा एवढं तेल आणि यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत मिरच्या। इथं मिरच्या आहेत त्या आपल्याला छोट्या छोट्या बॅचमध्ये घ्यायच्या आहेत, म्हणजे भाजताना सोपं जातं। आणि अगदी थोडंसं तेल टाकून या मिरच्या आहेत त्या मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला अगदी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या भाजताना आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण इथं तेलाचा वापर आहे तो कमी करायचा आहे, म्हणजे आपल्याला या मिरच्या कुटताना त्रास होणार नाही। जर तुम्ही इथं फक्त तेलाचा जास्त वापर केला तर मिरची कुटताना त्रास होतो, मिरच्या व्यवस्थित कुटल्या जात नाहीत। आणि दुसरं म्हणजे इथं तुम्हाला जर थोडंसं तेल वापरलं तर अगदी मिरच्याला चकाकीही येते आणि मिरच्याचा कलरही बदलत नाही। अगदी मिरच्याला डाग न पडू देता आपल्याला या मिरच्या आहेत त्या अगदी व्यवस्थित हाय टू मीडियम फ्लेमवरती तर भाजून घ्यायच्या आहेत। 1.5 ते 2 मिनिटांमध्ये आपल्या मिरच्याची एक बॅच आहे ती भाजून तयार होते। इथं 1.5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या आहेत त्या भाजलेल्या आहेत, ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेते। आता इथं मी कढई ठेवून घेतली आहे आणि यामध्ये परत मी 1 ते 1.5 चमचा छोटा चमचा एवढं तेल टाकून परत आपल्याला यामध्ये मिरच्या टाकून भाजून घ्यायच्या आहेत। आता इथं बॅडगी मिरची मी भाजली होती, पहिल्यांदा थोडीशी मोठी बॅच झालेली आहे आणि आता इथं तुम्ही बघू शकताय अगदी थोड्या मिरच्या आहेत, तरीही मी ह्या सेपरेट मिरच्या भाजणार आहे, कारण दोन्ही मिरच्या जर एकत्रित भाजल्या तर काय होतं की एक मिरची भाजली जाते आणि एक मिरची भाजली जात नाही, त्यामुळे आपल्याला या मिरच्या आहेत त्या वेगवेगळ्या भाजून घ्यायच्या आहेत। इकडे कांदा बघूया। 5 मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता आपल्या कांद्याचा कलर आहे तो बदललेला आहे। छोट्या बर्नरवर हाय फ्लेमवरती मी हा कांदा आहे तो इथं करपवून घेणार आहे। यामध्ये अगदी थोडं तेल टाकत आपल्याला हा कांदा आहे तो करपवून घ्यायचा आहे। इथं आपल्याला मध्ये मध्ये हा कांदाही बघायचा आहे आणि इकडं आपल्या मिरच्याही भाजून घ्यायच्या आहेत आणि आपले मसालेही तळून घ्यायचे आहेत। आता इकडे आपण मिरच्या बघूयात। इथं आपल्या मिरच्या आहेत त्याही भाजलेल्या आहेत, त्याही मी काढून घेते। इथं मी परत कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे 1.5 चमचा एवढं तेल आणि आता यामध्ये मी लवंगी मिरची टाकून घेणार आहे। अगदी छोट्या छोट्या बॅचमध्ये आपल्याला बेडगी मिरचीप्रमाणेच लवंगी मिरचीही भाजून घ्यायची आहे।
बेडगी मिरची भाजण्यासाठी आपल्याला 2 मिनिट लागलेले आहेत। आता ही मिरची आहे ती आपल्याला फक्त शेकून घ्यायची आहे 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हाय टू मीडियम फ्लेमवरती ही लवंगी मिरची आहे ती आपण इथे भाजून घेणार आहोत। इथे मी पहिली बॅच आहे ती 1.5 मिनिटापर्यंत भाजून घेतलेली आहे। आता राहिलेल्या मिरच्या आहेत त्याही मी याच पद्धतीनं भाजून घेते। मिरची आहे ती आपल्याला इथे जास्त भाजायची नाही। जर मिरची जास्त भाजली तर ती मसाला आहे तो थोडासा काळसर होतो, मसाला लालसर राहत नाही। म्हणून आपल्याला इथे मिरची आहे ती अगदी व्यवस्थित भाजायची आहे। जेवढ्या तुम्ही मिरच्या व्यवस्थित भाजाल तेवढा तुमच्या मसाल्याला कलर आहे तो छान येतो आणि भाजी ही छान होते। इथे 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर खूप सारा बदललेला आहे आणि हा कांदा अजूनही इथं आपल्याला करपलेला नाही, अजूनही आपल्याला हा करपवून घ्यायचा आहे। पण फक्त मध्ये मध्ये हलवून आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून हा कांदा आहे तो इथं करपवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकताय आपल्या मिरच्या आहेत त्या सगळ्या इथं मी भाजून घेतलेल्या आहेत। एक 25 मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकताय आपला कांदा आहे तो अजूनही कच्चाच आहे, अजूनही तो करपलेला नाही आहे। म्हणजे हा कांदा आहे तो आणखी 5 मिनिटापर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचा आहे। एक 30 मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकताय आपला कांदा आहे तो काळा झालेला आहे आणि त्याने कलरही बदललेला आहे। म्हणजेच आपला हा कांदा आहे तो इथं परफेक्ट असा तयार झालेला आहे। तो आता आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊयात। परत मी तीच कढई गॅसवर ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे अगदी छोटा चमचा एवढं तेल आणि यामध्ये धने टाकून हे आपल्याला धने आहेत ते इथं भाजून घ्यायचे आहेत। मीडियम टू हाय फ्लेमवरती धने आहेत ते इथं भाजायचे आहेत आणि धने भाजताना आपल्याला इथं कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे। कारण काय होतं की धने आहेत ते कढईच्या बुडाशी चिटकले जातात आणि ते करपतात, त्यामुळे आपल्याला इथं कंटिन्यू हलवत हे धने आहेत ते इथं भाजून घ्यायचे आहेत। अगदी 2 मिनिटामध्ये हे धने आहेत ते मी इथं भाजून घेतलेले आहेत, ते आता आपण काढून घेऊयात। यानंतर तमालपत्र आपण भाजून घेणार आहोत। अगदी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपल्याला हे तमालपत्र आहेत ते इथं भाजून घ्यायचे आहेत। अगदी एक छोटा चमचा मी इथं तेल टाकलेलं आहे आणि तमालपत्र आहे ते इथं भाजून घेणार आहे। इथे तमालपत्र आहेत तेही अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत। इथे मी दगडफूल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी छोटा चमचा तेल टाकून हे दगडफूल आहे तेही आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे। इथं अगदी 1 मिनिटभरापर्यंत मी हे दगडफूल आहे ते भाजलेलं आहे। यानंतर आपण इथे तीळ भाजून घेणार आहोत। इथं तीळ आहेत ते अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती तीळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत, कारण कढई आहे ती गरम आहे, त्यामुळे इथं तीळ आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत। पण इथं मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही। अर्धे तीळ भाजल्यानंतर यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे। इथं मी 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि तीळ आहेत ते इथे व्यवस्थित असे मी भाजून घेतलेले आहेत। तीळ आपण जेव्हा भाजतो त्यावेळेला तीळ आहेत ते थोडेसे उडून बाहेर येतात, त्यामुळं इथं तुम्ही झाकण झाकून जरी तीळ भाजले तरी चालतील। हे तीळ भाजलेले आहेत ते मी आता काढून घेते। यानंतर याच कढईमध्ये मी खसखस टाकून घेतलेली आहे आणि तीही मी मीडियम टू लो फ्लेमवरती अगदी 1 ते 1.5 चमचा तेल टाकून भाजून घेणार आहे। अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपली खसखस आहे तीही भाजून तयार होते। इथं आपली खसखस आहे तीही व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे, तीही मी काढून घेते। आता यानंतर आपण जे मसाले आहेत ते तळून घेणार आहोत। इथं मी 1.5 मोठी पळी एवढं तेल टाकलेलं आहे आणि आता यामध्ये मी खोबरं आहे ते तळून घेणार आहे। इथं आपले जे खोबऱ्याचे काप होते ते अगदी मीडियम टू हाय फ्लेमवरती लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे हे आतमध्ये कच्चे राहणार नाहीत। इथंपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत। इथे 2.5 ते 3 मिनिटामध्ये आपलं खोबरं आहे ते तळलेलं आहे, ते मी एका डिशमध्ये काढून घेते, कारण खोबरं आहे ते आपल्याला मसाल्यामध्ये नाही तर हे खोबरं आहे ते आपल्याला बाजूला काढायचं आहे। आता राहिलेल्या तेलामध्ये मी इथे टाकून घेतलेले हळकुंड आणि हळकुंड आहेत ते मी इथं कापून टाकलेले आहेत, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत आणि हळकुंड आहे ते आपल्याला इथं व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। हळकुंड तळायला थोडासा वेळ लागतो, पण आतपर्यंत हळकुंड तळले गेले पाहिजेत। हळकुंड तळल्यानंतर थोडेसे फुगले जातात, इथंपर्यंत आपल्याला हे हळकुंड आहेत ते तळून घ्यायचे आहेत। हे बघा इथं आपले हळकुंड आहेत ते व्यवस्थित असे फुललेले आहेत आणि ते आता आपण काढून घेऊयात। यानंतर यामध्येच मी टाकून घेणार आहे सुंठ आणि सुंठ आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी आतपर्यंत तळून घ्यायची आहे। सुंठ आहे ती व्यवस्थित अशी फुलली जाते, इथंपर्यंत आपल्याला ही सुंठ तळून घ्यायची आहे। हे बघा इथं आपली सुंठ आहे ती व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे, तीही मी एका डिशमध्ये काढून घेते। आणि आता यानंतर आपलं तेल आहे ते थोडंसं पिवळसर याला कलर आलेला आहे, त्यामुळं आपल्याला हे तेल आहे ते आता बदलायचं आहे। हे तेल काढून मी कढई स्वच्छ करून घेते। कढईमध्ये मी टाकून घेतलेलं आहे 1.5 पळी एवढं तेल आणि आता यामध्ये आपण तळून घेणार आहोत मसाले। जे आपले आता राहिलेले मसाले आहेत ते आपल्याला सगळे मसाले इथं तळून घ्यायचे आहेत। इथे मी टाकून घेतलेले आहे काळी मिरी आणि हे आपल्याला इथं व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे। याच पद्धतीनं आपल्याला जे सगळे मसाले आहेत ते इथं तळून घ्यायचे आहेत। इथे काळी मिरी व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे, ती मी आपल्या मसाल्यामध्ये काढून घेते। आता यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेले आहे दालचिनी आणि आपल्याला दालचिनी आहे तीही व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे।
इथे दालचिनीचा कलर ही बदललेला आहे आणि आपली दालचिनी ही तळली गेलेली आहे। आता यामध्ये मी टाकून घेतलेली आहे जावित्री आपल्याला तळून घ्यायची आहे। याच पद्धतीने आपल्याला जे आपले बाकीचे राहिलेले सगळे मसाले आहेत ते इथं तळून घ्यायचे आहेत। अगदी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपले हे जे राहिलेले मसाले आहेत ते तळले जातात आणि याच पद्धतीने मी इथं सगळे मसाले आहेत ते तळून घेतलेले आहेत। इथे मी काही मसाले तुम्हाला तळलेले दाखवलेले आहेत आणि काही मसाले आहेत ते मी तळलेले दाखवलेले नाहीत, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता। आता यानंतर आपले मसाले तळल्यानंतर खाली एवढं शिल्लक तेल राहिलेलं आहे, त्या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मी टाकून घेतलेली आहे मोहरी। आता मोहरी आहे ते आपल्याला व्यवस्थित तडतडेपर्यंत यामध्ये तळून घ्यायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे जिरे। इथं जिरे आहेत तेही व्यवस्थित आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहेत, पण जिरे टाकल्यानंतर इथं मला थोडंसं तेल कमी वाटत होतं, म्हणून यामध्ये मी अगदी छोटे 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि परत हे आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये तडतडू द्यायचं आहे। हे जिरे टाकल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत शहाजिरे आणि शहाजिरे आहेत तेही आपल्याला व्यवस्थित असे यामध्ये तळून घ्यायचे आहेत। शहाजिरे, जिरे आणि आपली मोहरी आहे ती व्यवस्थित अशी इथं तळली गेलेली आहे। ती आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। इथे एका पातेल्यामध्ये मी दोन्ही मिरच्या एकत्रित केलेल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकता अगदी कुरकुरीत मिरच्या भाजलेल्या आहेत। आणि एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी जे आपले मसाले होते ते वेगळे ठेवलेले आहेत आणि तुम्ही इथे बघा मसाले खूप छान असे इथे सगळे तळले गेलेले आहेत। सगळे मसाले मी इथे एकत्रित केलेले आहेत। इथे आहे आपण करपवून घेतलेला कांदाही आपला व्यवस्थित थंड झालेला आहे आणि आता इथं मी दुसऱ्या भांड्यात तुम्हाला दाखवते। इथं घेतलेले आहे मी जिरं, मोहरी आणि शहाजिरं जे वेगळं होतं ते। अशा पद्धतीनं काळा मसाला तयार करताना ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या तळायच्या आणि बाजूला ठेवायच्या, म्हणजे खूप असा पसाराही होत नाही आणि मिरचीही व्यवस्थित कुटली जाते। इथं 500 ग्राम तेलमधलं एवढं तेल शिल्लक राहिलेलं आहे। इथं आहे लसूण आणि हे बघा इथं आहे मीठ। आता हे लसूण आणि मीठ आहे ते आपण बाजूला ठेवून घेऊयात। इथं आपण तळलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं व्यवस्थित असं इथं थंड झालेलं आहे। मी इथं घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये खोबरं टाकून आपल्याला हे खोबरं आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। होता होईल तेवढं हे खोबरं आपल्याला इथं बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा इथं आपलं खोबरं आहे ते मी बारीक करून घेतलेलं आहे। यामध्ये जर थोडंसं मोठं असेल तर ते आणखी एकदा फिरवून आपण हे खोबरं आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊयात। याच पद्धतीनं मी सगळं राहिलेलं खोबरं आहे ते मिक्सरला बारीक करून घेते। इथे मी परत मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे लसूण। इथं मी अर्धा लसूण टाकलेला आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला हा लसूण आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लसूण बारीक करताना यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही। हे बघा अशा पद्धतीनं इथं लसूण आहे तोही मी बारीक करून घेतलेला आहे। आता सगळा लसूण मी याच पद्धतीनं बारीक करून घेते। इथे आपल्या मसाल्याची सगळी तयारी झालेली आहे। मसाला कुटायला नेताना कसा न्यायचा तर इकडे घेतलेल्या आहेत मी मिरच्या ज्या आपल्या भाजून ठेवलेल्या होत्या त्या। इथं घेतलेलं आहे शिल्लक राहिलेलं मीठ, त्याच्याखाली घेतलेलं आहे मी लसूण आणि मीठ वाटून घेतलेलं, खाली खोबरं आणि कांदा बारीक करून घेतलेला आणि खाली सगळे मसाले जिरे, मोहरी आणि शहाजिरे एकत्र करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीनं आपल्याला हा मसाला आहे तो कुटायला घेऊन जायचा आहे। आणि इथे आपला काळा मसाला आहे तो मी कुटून आणलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला कलरही खूप छान आलेला आहे। आणि इथे तुम्हाला मी मसाला हातात घेऊन दाखवते, हाताला अजिबात तेल लागत नाही, म्हणजे आपले जे मसाले वगैरे तळले होते ते अगदी व्यवस्थित परफेक्ट तळले गेलेले आहेत। अजिबात आपल्या मसाल्याला तेल जास्त झालेलं नाही। इथे आपल्याला मसाला असाच ठेवायचा नाही तर त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। इथं मी तेल उकळून ते थंड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा एवढा हिंग आहे तो आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं इथं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं तेल आहे ते पूर्ण मी थंड करून घेतलेलं आहे। याच पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं करत हे जे तेल आहे ते आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। याच पद्धतीनं हे सगळं तेल होतं ते मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय खूप मस्त असा आपला मसाल्याचा कलर आलेला आहे आणि हा परफेक्ट असा पारंपरिक पद्धतीचा इथं मसाला आहे तो तयार झालेला आहे। ही पारंपरिक पद्धतीची काळ्या मसाल्याची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।